नमस्कार डॉक्टर्स. आज आपण पाहणार आहोत वर्मी फ्रॉम अपेंडिक्स बाय बीडी चौरसिया बुक सेकंड व्हॅल्यूम. आज आपण पाहूया वर्मी फ्रॉम अपेंडिक्स. ओके, चलो तर आपण स्टार्ट करूया. दिस इज वर्म लाईक डायव्हर्टिकुलम अराइज फ्रॉम पोस्टेरियर वॉल ऑफ अ सिकम. पोस्टेरियर वॉल ऑफ द सिकम अबाउट 2 सेंटीमीटर बिलो द इलिओसिकल ऑरिफाइस. म्हणजे त्याचा अर्थ काय समजला नाही तर मी सांगतो मी कशाला आहे, मी सांगायलाच आहे ना. ओके, लगेच सांगतो. सुनो, आता हे काय म्हणलं की अराइज फ्रॉम पोस्टेरियर वॉल ऑफ अ सिकम. सिकमची अँटेरियर साईड झाली. 1 सेकंड, ही झाली अँटेरियर साईड सिकमची. ओके, आणि ही झाली पोस्टेरियर वॉल. मग पोस्टेरियर वॉल ऑफ अ सिकम म्हणजे इथून अराइज झाले. ओके, आणि पुन्हा अजून काय बोलला की इलिओसिकल ऑरिफाइस. बघा, 2 सेंटीमीटर इलिओसिकल ऑरिफाइस म्हणजे 2 सेंटीमीटर इलिओसिकल ऑरिफाइसच्या 2 सेंटीमीटर खाली आहे आपला अपेंडिक्स. ओके, ते पण पाहून घेऊ आपण. ओके, आता हे बघा, हे आहे इलिओसिकल ऑरिफाइस. ओके, इलिओसिकल ऑरिफाइस आणि ह्याच्या 2 सेंटीमीटर हा अंतर किती आहे? हा अंतर आहे 2 सेंटीमीटर. हा किती अंतर? 2 सेंटीमीटर अंतर. म्हणजे इलिओसिकल ऑरिफाइसच्या इन बिलो 2 सेंटीमीटरला आपला अपेंडिक्स आहे. चला, यस, आपण पुढे जाऊया. राईट, चलो. आता डायमेन्शन पाहिजे आपल्याला. द लेंथ व्हॅरी फ्रॉम 2 to 20 सेंटीमीटर अँड ॲन ॲव्हरेज द 9 सेंटीमीटर. लेंथ व्हॅरी करते. ओके, लेंथ व्हॅरी करते काय? 2 to 20 सेंटीमीटरपर्यंत व्हॅरी करते. पण ॲन ॲव्हरेज ती 9 सेंटीमीटर असतेच. ऑन ॲन ॲव्हरेज ती 9 सेंटीमीटर राहतेच. ऑन ॲन ॲव्हरेज ती 9 सेंटीमीटर राहते. इट इज लॉंगर इन चिल्ड्रन दॅन अडल्ट. ती चिल्ड्रनमध्ये लॉंगर असते अडल्टपेक्षा. ओके, आता हे आपल्याला हे लक्षात ठेवणे की लॉंगर इन चिल्ड्रन दॅन अडल्ट. द डायमीटर ऑफ is about 5 millimeter mm. Okay, 5 micrometer, sorry. The lumen is quite narrow and may be obligatory after mid life age. Obligatory म्हणजे काय? नष्ट होणे. म्हणजे हे ल्युमन आहे का क्वाईट मॅरो आहे, म्हणजे हे बारका आहे. अँड मे बी ऑब्लिटरेटेड आफ्टर मिड लाईफ म्हणजे निम्मा. आता बघा, आता आपलं पूर्ण आयुष्य का नाही, त्या आयुष्यामध्ये मिड लाईफला काय होतं? हे फेस्टिजियल ऑर्गन आहे. हा एक ऑर्गन आहे, फेस्टिजियल ऑर्गन आहे. फेस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय? हा असला तरी काही उपयोग नाही, असला तरी काही प्रॉब्लेम नाही, नसला तरी काही प्रॉब्लेम नाही. म्हणून हा मिड लाईफला हा आपला ऑब्लिटरेटेड होऊन जातो, म्हणजे नष्ट होऊन जातो. ह्या स्लाइडमधलं काय लक्षात ठेवायचं? द लेंथ व्हॅरी 2 to 20 सेंटीमीटर, बरोबर. ॲव्हरेज 9 सेंटीमीटर. लॉंगर इन चिल्ड्रन दॅन अडल्टपेक्षा चिल्ड्रनमध्ये लांब असते. पुन्हा मग डायमीटर काय असतो? 5 mm असतो डायमीटर. ओके, आणि क्वाईट ल्युमेन असतो, क्वाईट नॉरो असतो. आणि मे बी ऑब्लिगेट म्हणजे तो तर नष्ट होऊन जातो, नष्ट झालेला असतो. ओके, आफ्टर मिड इयर म्हणजे अपेंडिक्स सुद्धा वेस्टिजियल ऑर्गन आहे, असला नसला काही प्रॉब्लेम येत नाही. ओके, पण त्यामधला जो क्वाईट ल्युमेन आहे तो तर नष्टच होऊन जातो. म्हणजे मिड इयर आलं ना, त्यामधला ल्युमेन तर मिड लाईफमध्ये तर ल्युमेन आहे का? ल्युमेनच राहत नाही, त्याला नष्ट होतो. ओके, चलो आगे चलते. पोझिशन बघा, अपेंडिक्स हायलाईट करायचं. चलो आपण द अपेंडिक्स लाई इन राईट इलियक फोसा. ओके, म्हणजे काय सांगते? 1 मिनिटा. all throughout the base of appendix is fixed. आता तुम्हाला वाटलं असेल राईट इलियक फोसा म्हणजे काय? आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर एक असा व्हिडिओ टाकलेला बघा, 9 पार्ट ऑफ अबडोमेन. ओके, हे ॲम्बिलिकस होतं, इथं असे 2 रेषा ओढायच्या. ओके, हे झाले 9 पार्ट ऑफ अबडोमेन. ह्याला म्हणायचं राईट हायपोकॉन्ड्रिल. ह्याला म्हणायचं राईट इलियक. हा, हे बघा, हे राईट. ओके,
राईट इलियाक फोका म्हणायचा, राईट इलियाक फोका म्हणायचं. ओके, आणि ह्याला म्हणायचं राईट लंबार, ह्याला म्हणायचं लेफ्ट लंबार, सॉरी एक सेकंड द्या. हां, तर आता पहा ह्याला आता काय म्हणायचं ते तुम्हाला सांगितलं. ओके, तर मग तो खालचा जो पोर्शन आहे आपल्या, मी थोडं तुम्हाला अजून ड्रॉ करून दाखवतो. ह्यो जो पोर्शन आहे, आता समजा इथं आपलं स्टमक आहे, इथं स्टमक आहे, इथं असणार आहे आपला अपेंडिक्स. तर मग हिथली जागा काय झाली, राईट इलियाक फोका आहे. बरोबर, मी लाईन मारून दाखवल्या, तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलचा व्हिडिओ चेक करू शकता. ओके, चलो आगे चलते. तर काय सांगायले की ओके, राईट इलियाक फोका थ्रू आउट द बेस ऑफ अपेंडिक्स इज फिक्स, बेस ऑफ अपेंडिक्स इज फिक्स. मग पाहिलं ना आपण, फिक्स आहे. द टीप कॅन पॉइंट एनी डायरेक्शन, म्हणजे ते एनी डायरेक्शन म्हणजे डिस्ट्रीब्यूट बिलो होऊ शकतो. ओके, द पोझिशन ऑफ्टन ऑफ्टन कंपॅरिज्ड टू दोज ऑफ द हॉर्स हँड ऑफ क्लॉक. क्लॉकच्या हॉर्स हँडला त्याला कम्पेअर्ड केलेला आहे. कशाला, आपले जे अपेंडिक्सचे जे बाहेर निघालेले ते आहेत ना, अपेंडिक्सला त्याला कंपराइज केलेला आहे, कंपराइज्ड केलेला आहे. ओके, चलो आगे चलते. ह्यामधलं काय समजलं नाही तुम्हाला, द टिप कॅन बी डायरेक्टेड. ओके, एका जागा फिक्स आहे. पुन्हा मग ह्यामधलं काय काय लक्षात ठेवायचं, राईट इलियाक फोकामध्ये येतं, बेस ऑफ फिक्स आहे. पुन्हा मग कॅन बी एनी डायरेक्शनमध्ये जाऊ शकतं. द पोझिशन ऑफ्टन कंप्राइज राईट हँड, म्हणजे हॉर्स हँडला घड्याळीच्या कंप्राइज केलं. आता चला पुढे जाऊया आपण. रोको बघा, अपेंडिक्स मे पास अपवर्ड अँड राईट, अपवर्ड टू द राईट दिस पॅराकोइलिक 11 क्लॉक पोझिशन. काय, पॅराकोइलिक 11 क्लॉक पोझिशन. ओके, आणि बघा, मे लाई बिहाइंड द सिकम और कोलन, बरं, कोलन नोन ॲज रेक्ट्रोकोलिक अँड 12 o'clock पोझिशन. दिस इज कॉमनेस्ट पोझिशन इन अपेंडिक्स अबाउट 60% कॉमन पोझिशन असते ही. वरी काय सांगितलं, जर 11 क जाते त्याला पॅराकोलिक लावले, 11 क म्हणजे राईट साईडला बघा, अपवर्ड अँड टू द राईट दिस इज द पॅराकोलिक आहे, आणि 11 क्लॉक पोझिशन आहे. तर आता आपण ह्या दोन ज्या पोझिशन आहेत ना, ह्या पोझिशन आपण स्पष्ट करूया. हा बघा, आता बघा, ही जी आहे ना पोझिशन, ही आहे 12 ओवर रेट्रोकोलिक. रेट्रोकोलिक ही अपेंडिक्सच्या मागून, म्हणजे सिकमच्या मागून गेलेली आहे. ओके, सिकमच्या मागून ही आपली कोलाई वर गेलेली. ही तर आपली ही आहे आपली पॅराकोलाई. ओके, वर घेतो. हां, ही आहे पॅराकोलाई आपली 11 क्लॉक पॅराकोलाई. काय, ही 11 क्लॉक पॅराकोलाई, आणि ही आहे 11 क्लॉक पॅराकोलाई, म्हणजे आपली ही थोडी खाली आली आहे, पण 11 क्लॉक झाली आहे. ओके, चलो आता आपण पुढच्या पोझिशन पाहू. वेळ होतोय, आपण पुढचा पोझिशन पाहू, म्हणजे जरा थोडं लवकर होईल. कॉमनेस्ट पोझिशन आहे इन 65% पीपलमध्ये ही कॉमनेस्ट पोझिशन असते. ओके, हा तिसरा पॉईंट पाहू आपण. ओके, द अपेंडिक्स मे बी पास अपवर्ड अँड टू द लेफ्ट इट पॉइंट टुवर्ड स्प्लीन. आता स्प्लीन कुठं असतो तुम्ही म्हणता, सर प्लेनच आम्हाला माहीत नाही, तुम्ही काय सांगायला आम्हाला इथं. बरं, एकच सेकंद, अहो मी सगळे एक्सप्लेन करतो, फक्त तुम्ही दम धरा. आता बघा, हे असतं स्टमक आपलं, हे स्टमक, आणि स्टमकच्या ह्या साईडला इथं स्प्लीन नावाचा एक ते असतो, स्प्लीन असतं. ओके, स्प्लीन. समजा आपल्या इथं अपेंडिक्स आहे. ओके, इथं अपेंडिक्स आहे, तर अपेंडिक्सची एक अशी कोलाई गेली का, त्याला स्प्लिनिक कोलाई म्हणलं जातं. ओके, चलो, बाहेर नसते ते, फक्त स्टमकच्या थोडं पाठीमागं असते. ओके, हां, चला. द अपेंडिक्स मे पास अपवर्ड अँड टू द लेफ्ट द पॉइंट टुवर्ड द स्प्लीन. दिस इज प्लिनिक कोलाई और 2 o'clock पोझिशन. म्हणजे त्याला प्लिनिक कोलाई और 2 o'clock पोझिशन म्हणतात. ओके, द अपेंडिक्स मे लाई ऑन द फ्रंट ऑफ इलियम टू पेरिकोलाई अँड बिहाइंड द इलियम इज पोस्ट कोलाई. पोस्टियल कोलाई. ओके, द पोस्टियल टाइप इज मोस्ट डेंजरस.
बरं का डेंजरस? बरं पोस्टियल टाईप का डेंजरस? कारण इन्फेक्शन आपलं इन्स्टंट इन्फेक्शन होऊ शकतं. जेव्हा त्याचं ऑपरेशन करायचं असतं, अपेंडिक्सचं जेव्हा ऑपरेशन करायचं असतं, तेव्हा जर आपल्या इंटेस्टाईनला जर इन्फेक्शन झालं तर आपण काय करणार? म्हणून ती मोस्ट डेंजर असतं. प्रीकॉलॉय म्हणजे काय? फ्रंट होऊन जाती. म्हणजे आपली आता समजा मी इथं लगेच समजून सांगतो तुम्हाला, तिकडे जायची गरज नाही. ओके, आता हे स्टमक आहे आपलं, हे स्टमक आहे, स्टमक आहे आणि इथं आपला ही इंटेस्टाईन गेली मोठ्या. ओके, थांबा वर काढतो थोडं. हां, रुका. हां, हे स्टमक आहे आपलं, सॉरी, हे स्टमक आहे आपला. हां, आणि हे इथं इथं आहे आपलं ते अपेंडिक्स. ओके, तर आता हे इंटेस्टाईनच्या जी वरून जाते का, वरून जाते का डायरेक्ट, ह्याला काय म्हणायचं? प्रिलियाक म्हणायचं, बरोबर काय? आणि जे खालून चालले ते पोस्टिलियाक म्हणायचं, ह्याला काय म्हणायचं? पोस्टिलियाक. ओके, आणि हे 2 o'clockमध्येच येतं, बरोबर आहे? 2 o'clockमध्येच येतं. मी डबल एकदा वाचून दाखवतो. द अपेंडिक्स मे पास अपवर्ड अँड टू लेफ्ट, इट पॉइंट टुवर्ड द स्प्लीन. प्लीन का चाललाय? दिस दिस इज द स्प्लिनिक कोलाय किंवा 2 o'clock पोझिशन. द अपेंडिक्स मे लाय फ्रंट ऑफ इलियाक. इलियाकच्या फ्रंट होऊन जाते त्याला प्रिलियाक म्हणायचं, व बिहाइंड द इलियाकला जाते त्याला पोस्ट इलियाक म्हणायचं. ओके, द पोस्ट इलियाक इज मोस्ट डेंजरस आहे. ओके, चला आपण त्याचे डायग्राम लगेच पाहू, कारण आपल्याला कन्सेप्च्युअली आपल्याला पुढं जायचं नाही, आपल्याला कन्सेप्च्युअली क्लिअर होत चालायचे. ओके, हा चला, हे आहे प्रिलियाक, हा आहे पोस्ट इलियाक. ह्यो बघा, हा असतो 0.1% आणि हा असतो 0.4%. पण ह्यो मोस्ट डेंजरस आहे. ह्यो काय आहे? ह्यो आहे मोस्ट डेंजरस. ओके, एक सेकंड. हां, ह्यो काय मोस्ट डेंजरस आहे, मोस्ट डेंजरस आहे, डेंजरस आहे. ओके, चलो चला पुढची पोझिशन पाहू आपण. हां, इट मे डिसेंड. ओके, एक सेकंड. हां, इट मे डिसेंड इन टू पेल्विक रिजन का चालला. पेल्विक रिजन म्हणजे काय? आपल्या कमरापासून खाली जो असतो तो पेल्विक रिजन असतो. त्याच्यामध्ये आपलं एक्सटर्नल जेनायटल आपले रिप्रोडक्टिव्ह पूर्ण सिस्टम येते ना, तो असतो पेल्विक रिजन. ओके, चला आता बघा, 4 o'clock त्याला म्हणायचं, काय म्हणायचं? 4 o'clock प्लांट, आपलं 4 o'clock पोझिशन म्हणायचं. अँड सेकंड मोस्ट कॉमन पोझिशन, ही कॉमन पोझिशन आहे. 30% त्यामध्ये ही पोझिशन सापडते. अबाउट 30%मध्ये ही पोझिशन दिसते, म्हणजे दिसतेच. ओके, ही असती कॉमन पोझिशन. वरच्या एक पॉईंट राहिला आपला, आता मला आठवलं. हां, इट इज मे पास टू हॉरिझॉन्टली टू लेफ्ट. हॉरिझॉन्टली लेफ्ट म्हणजे असं हॉरिझॉन्टली असं आडवं पास झालं, म्हणजे आपला हँड 3वर जर काटा गेला तर कसा असा घड्याळीचा काटा कसा आडवा असतो तसं झालं. त्याला म्हणायचं पॅरामोन्ट्रिक ऑर 3 o'clock, प्रोमोन्ट्रिक ऑर 3 o'clock पोझिशन म्हणायचं. ओके, 3 o'clock पोझिशन म्हणायचं. चलो, आणि तिसरा बघा, इट इज बिलो, इट मे lie below the cecum. Okay, it below the cecum. Okay, lie below the cecum is called a subsequal and may toward the inguinal ligaments called as mid inguinal 6 o'clock, 6 o'clock पोझिशन, मिड इंजुनल लिगामेंट. आता हे इंजुनल लिगामेंट कुठं असतं हो सर? मी हे काय सेकंदामध्ये तुम्हाला सांगतो कुठं असतं. ओके, हे असं असतं, हे आपले पाय समजा, हे आपले पाय. ओके, हे आपले पाय, तर इथं पायाला असतो इंजुनल लिगामेंट एक. मग इथून अपेंडिक्स इकडे आला का, ह्याला 6 o'clock व इंजुनल लिगामेंट का चाललंय, म्हणून त्याला 6 o'clock ते म्हणायचं, किंवा मिड इंजुनल कोलाय म्हणायचं. ओके, चलो आता मी तिन्ही एक्सप्लेन करतोय खड्या. हां, हा काय आहे? प्रोमोन्ट्रिक जे आहे प्रोमोन्ट्रिक आहे, प्रोमोन्ट्रिक कोलाय हे, बरोबर. हे अबाउट 0.1 म्हणजे लेस दॅन 1% असते. ओके, हां, पेल्विकवाली ही मिड लिंगवल म्हणजे खाली गेलेली ही, आणि ही पेल्विकवाली. ओके, आणि ही टर्मिनल, आणि आपण हे पाहिलंच, हे इथं पूर्ण पाहिलंच आपण. पुन्हा मग हे रेट्रोकोलिक पाहिलं आणि हे पण पाहिलं. ओके, चलो आगे चलते. ओके, रोको. हां, चलो आगे चलते हैं. हां, आता आपण ते घड्याळाशी कंपेअर केलं, बरोबर. ओके, घड्याळाशी कंपेअर केलं ते पण पाहू. हा काय आहे? पॅराकोलिक, रेट्रोकोलिक, स्प्लिनिक, प्रोमेंट्रिक, आणि आपली ही पेल्विक, आणि सबसिकम किंवा मिड लिंग्वल इंजुनल. ओके, चलो आगे चलते. अपेंडिकुलर ऑरिफाइस पाहू. अपेंडिकुलर ऑरिफाइस पाहू. द
हायलाईट करत चालतो मी. हां चलो. द अपेंडिक्युलर ऑरिफाइस सिच्युएटेड टू पोस्टेरो मीडियल ॲक्सेप्ट आणि सिकम बिलो द सिकम ऑफ इलियल ऑरिफाइस. ओके. काय म्हणते अपेंडिक्युलर ऑरिफाइस म्हणजे बघा, अपेंडिक्सचं ते नव्हतं का, आणि इथून आपल्या कोलाय नव्हत्या का बाहेर पडल्या, ह्याचं ऑरिफाइस कुठं आहे, इथून जंक्शन नव्हतं का झालं आपल्या सिकमचं, हे सिकमचं जंक्शन नाही का झालं, ही आहे इलिओसिकल जंक्शन. त्या खालून 2 सेंटीमीटर, मी पहिल्यांदा नव्हतं सांगितलं 2 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर लॉंग आहे, मग ते 2 सेंटीमीटर आहे. ओके चलो. द अपेंडिक्युलर ऑरिफाइस ऑकेशनली गार्डेड बाय इन इंडिक्टड. ओके 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 ओके, एक सेकंद द्या फक्त मला, एक सेकंद. बघा काय सांगता येतं, अपेंडिक्युलर ऑरिफाइस इज ओके हायलाईट करतो. अपेंडिक्युलर ऑरिफाइस इज ऑकेशनली गार्डेड बाय इंडिस्ट सेम्युलर फोल्डेड आहे बरोबर. म्युकस मेम्ब्रेनचे सेम्युलर फोल्डेड इज नोन ॲज वॉल्स ऑफ गार्लॅच वॉल्स ऑफ गार्लॅच. ओके आपल्याला पाठच करावं लागणार, कारण आपल्याला हे लक्षात ठेवणे आणि पेपरमध्ये लिहिलं नाही. तर ऑरिफाइस मार्कड बाय सरफेस ऑफ अ पॉईंट सिच्युएटेड 2 सेंटीमीटर बिलो द जंक्शन ऑफ ट्रान्सट्युबिक्युलर अँड राईट लॅटरल प्लेन. ओके हे मी एका सेकंदात तुम्हाला समजून सांगतो, एकच सेकंद आहे मला फक्त. हां चला खाली. काय सांगते आता हो का, ते अपेंडिक्युलर ऑरिफाइस सांगितलं त्यांनी. ओके हां अपेंडिक्स कुठं आहे, हो का हे आहे ट्रान्सवर्सल प्लेन. ओके हे आहे ट्रान्सवर्सल आणि हे राईट प्लेन, ह्याच्या 2 सेंटीमीटर खाली, ह्याच्या ही जेवढी आहे का ही एवढी, ह्याला काय म्हणलं आहे 2 सेंटीमीटर बिलो 2 सेंटीमीटर बिलो 2 सेंटीमीटर बिलो 2 सेंटीमीटर. ओके चलो हे बिलो 2 सेंटीमीटर सांगते. हां आणि त्यालाच आपण काय म्हणतो मॅक बर्निंग, त्यालाच आपण काय म्हणतो मॅक बर्निंग पॉईंट. हां इथं बघा मॅक बर्निंग पॉईंट म्हणतो त्यालाच आपण. ओके आता मॅक बर्निंग पॉईंटचा पुढं आहेच. ओके एक सेकंड. तर चलो अभी डायग्राम मी काय सांगत होतो, हे आहे ट्युबिक्युलर प्लेन आणि राईट लॅटरल प्लेन. आता बघा ट्रान्सट्युबिक्युलर प्लेन आणि राईट लॅटरल प्लेन, जिथं इथं पॉईंट त्यांचं, जिथं पॉईंटची जॉईनिंग होती, तिथं जी त्यांच्या पॉईंटची जॉईनिंग होती ना, त्याच्या खाली 2 सेंटीमीटर, त्याच्या खाली ही जी थोडी लेंथ आहे ही 2 सेंटीमीटर बिलो द 2 सेंटीमीटर. ओके आता पाहू आपण तेच डिस्क्रिप्शन पाहूया. बघा हे काय सांगते, हां खालचं, द ऑरिफाइज मार्क्ड इन सरफेस बाय पॉईंट सिच्युएटेड 2 सेंटीमीटर बिलो द ट्रान्सट्युबिक्युलर प्लेन अँड राईट लॅटरल प्लेनच्या जंक्शनला. ओके चलो मॅक बर्निंग पॉईंट पाहू आपण. मॅक बर्निंग पॉईंट. ओके मॅक बर्निंग पॉईंट पाहिजे आपलं. मॅक बर्निंग पॉईंट इट इज साईट ऑफ अ मॅक्झिमम टेंडरनेस म्हणजे काय, आपल्याला इन्फ्लेमेशन सगळ्यात जास्त म्हणजे असं पोटामध्ये दाबलं ना तरी जास्तीत जास्त झुकतं का, इज टेंडरनेस ऑफ अपेंडिसायटिस म्हणजे काय इन्फ्लेमेशन, सायटिस म्हणजे काय इन्फ्लेमेशन, म्हणजे टेंडरनेस ऑफ अपेंडिसायटिस इन जंक्शन. द पॉइंट lie at the junction of a lateral 1/3 of medial, देखो lateral 1/3 of lateral 1/3 and medial 2/3 of line joining right anterior superior iliac spine to umbilicus. right anterior superior iliac spine to umbilicus. ओके आपण ती डायग्राम पाहू लगेच. चला तर आता आपण ही डायग्राम समजून घेऊ. आपण आता ही डायग्राम समजून घे, आपण त्याच डायग्रामचा तो पॉईंट आहे. ओके चलो आता बघा राईट अँटेरियर सुपेरियर इलियाक स्पाईन. आता ही जागा तुम्ही लक्षात ठेवा ही, आणि ह्याचं नाव काय राईट अँटेरियर सुपेरियर इलियाक पाईन आहे. हा बघा राईट अँटेरियर सुपेरियर इलियाक पाईन टू ॲम्बिलिकस. इलियाक पाईन टू ॲम्बिलिकसला आपण एक अशी लाईन ड्रॉ केली, ओके म्हणजे अशी एक लाईन ड्रॉ केली आणि त्याचे आपण 4 भाग पाडले त्याचे. एक मिनिट मी करून दाखवतो तुम्हाला. तर 3 भाग पाडले. आता 1 भाग 2 भाग आणि हे 3 भाग, 1 2 3 भाग झाले ह्याचे बरोबर. हे काय झालं 1/3, ह्याचं काय झालं 1/3, ह्याचं काय झालं 1/3. ओके आता बघा वरतून हे 2 ॲड केले तर हे काय झालं 2/3 आणि हे काय झालं 1/3. तर आता आपण हे पॉईंट होता वरचा तो समजून घेऊ. ॲम्बिलिकस पासून लाईन आणि ह्याला काय लाईनला नाव काय आलं
स्पायनो ॲम्बिलिकल लाईन. ओके, चला आपण तो पॉईंट डबल पाहू. बघा कोणता पॉईंट होता? हां हां, एक सेकंड. हां, मॅकबर्नी पॉईंट. बर्नी पॉईंट. ओके, साईट ऑफ अ मॅक्झिमम टेंडरनेस ऑफ अपेंडिसायटिस, म्हणजे जास्त आग जिथं दुखतं. ओके, दिस पॉईंट लाय जंक्शन लॅटरल जंक्शन लॅटरल थर्ड 1/3 अँड मीडियल 2/3 लाईन जॉईनिंग द राईट अँटेरियर सुपेरियर इलियाक स्पाईन टू ॲम्बिलिकस. म्हणजे मीडियल 2/3 सांगितले, म्हणजे इथून हे मीडियल आहे का? मीडियल हे 2/3 आणि हे 1/3. इथं जे आहे ना हे पॉईंट, ही आहे बर्नी पॉईंट. इथे की सो आपल्या अपेंडिसायटिसचं सगळ्यात जास्त टेंडरनेस होतं. ओके, चला अजून ल्युमेन ऑफ अपेंडिक्स पाहू. Lumen of appendix. It is a quite smaller. Okay, it is a quite smaller and may be partially and completely and completely obligate म्हणजे नष्ट होणे. ऑब्लिटेटरी, एक सेकंड, ऑब्लिटेटरेट म्हणजे नष्ट होणे. ऑब्लिटेटरेट म्हणजे काय? नष्ट होणे. नष्ट होणे. नष्ट होतं कधी? आपल्या त्यामध्ये काय मिड अडल्ट लाईफ म्हणजे निम्या आपलं अडल्ट झालो ना आपण, मिड ऑफ अडल्ट लाईफमध्ये ते मधली जी ल्युमेन आहे ना तो नष्ट होऊन जातो. ओके, चलो आगे चलते. हां, अपेंडिक्स इज सस्पेंडेड बाय अ स्मॉल ट्रायंगुलर फोल्ड ऑफ पेरिटोनियम कॉल्ड ॲज मिझो अपेंडिक्स. समजलं का? अपेंडिक्स इज सस्पेंडेड बाय स्मॉल ट्रायंगुलर फोल्ड ऑफ पेरिटोनियम कॉल्ड ॲज मिझो अपेंडिक्स और अपेंडिकुलर मेझेंटरी. आता मी तुम्हाला समजून सांगतो. चला तर आता आपण पाहूया. ओके, आपल्याला डायग्राम पाहावं लागेल. बरोबर ना? बघा, ही जी अपेंडिकुलर मेझेंटरी म्हणजे काय? जंक्शन म्हणजे आपलं जिथं हे पार्ट आहे का, म्हणजे आपला इलिओसिकल टू अपेंडिक्स, ह्याला हे एवढा पार्ट हा फोल्डेड पार्ट आहे का, ह्याला अपेंडिकुलर मेझेंटरी म्हणतात. ओके, चलो अपेंडिकुलर मेझेंटरी, दिस फोल्ड अपवर्ड अपेंडिकुलर मेझेंटरी. ओके, खाली चला. द फोल्ड पासेस अपवर्ड. एक मिनिट, आपण हायलाईट करत चालू. द फोल्ड पासेस अपवर्ड बिहाइंड द इलियम अँड अटॅच टू लेफ्ट लेयर ऑफ मेझेंटरी. म्हणजे फोल्ड बिहाइंड म्हणजे वापस चालले बघा फोल्ड, आणि असे मध्ये चालले बघा लेफ्ट लेयर ऑफ मेझेंटरीमध्ये जातात. ओके, चला पुढे. हां, आता आपण हे ब्लड सप्लाय पूर्ण पाहू आणि पुन्हा आपण डायग्राममुळे समजून घेऊ. बघा, अपेंडिकुलर आर्टरी इज ब्रँच ऑफ अ लोअर डिव्हिजन ऑफ ए कोलियाक आर्टरी. इलिओकोलियाक आर्टरी म्हणजे इलिओकोलियाक जी आपली कोली आहे ना आपली, आपल्या अपेंडिक्सची जी कोलाय आहे त्या आर्टरी, बरोबर ना? इन रन बिहाइंड द टर्मिनल पार्ट ऑफ ए इलियाक अँड एंटर इन टू मेझो अपेंडिक्स सांगितलं तुम्हाला. अ शॉर्ट डिस्टन्स हॅज ॲट बेस, शॉर्ट डिस्टन्स फ्रॉम इट्स base. Okay, here it's give recurrent branch of antostomus with a branch of the posterior canal artery. The main artery run toward the tip of appendix, lying at first near to the then in the pre-border of mesoappendix. The terminal part of artery lie actual on the wall of appendix. Okay, wall of appendix. Blood from appendix is drained by the appendicular blood. आता drained काय होते बघा, blood of appendix, blood from the appendix is drained by. तर मित्रांनो, आता आपण हे डायग्रामॅटिकली पाहू. ओके, आता बघा, आता ही डायग्रामॅटिकली आपल्याला पाहणे. आपला हे सिकम आहे अपेंडिक्स. ओके, मी हायलाईट करू दाखवतो तुम्हाला. हा आहे आपला अपेंडिक्स पुरा. ओके, हा आणि हा पूर्ण आपला सिकम आला ह्यो. ओके, आता सिकम पण नाव काय, पूर्ण सिकम आला आपला. ओके,
हां, तर आपल्याला आपण आर्टरीचं बोलत होतो. तर ही मेन ब्रँच आहे. ही मेन ब्रँच आहे काय आहे? सुपेरो मेझेंट्रिक आर्टरी. ओके. सुपेरो मेझेंट्रिक आर्टरी ही आहे मेन ब्रँच सुपेरो मेझेंट्रिक आर्टरी. त्याची एक ब्रँच झालेली त्यापासून एक ब्रँच आली ती आहे इलिओसिकल आर्टरी आणि असेंडिंग कॉलनला एक गेलेली ती असेंडिंग कोलिक आर्टरी. ओके. आता पण आपल्याला असेंडिंग कोलिक नाही, आपल्याला खाली आलेली इलिओसिकल आर्टरीज पाहिजे. ओके. आणि हे लिम्फ नोड आहेत, टर्मिनल लिम्फ नोड आहे हे इंटरमिडिएट लिम्फ नोड आहेत, हे आहेत टर्मिनल लिम्फ नोड. लिम्फ नोडचा आपल्याला टॉपिक येईन तेव्हा आपण पाहू, आताच नको पाहायला. ओके. हां, तर चला आता आपण पाहू खाली लाईन कशा आल्या हो, खाली लाईनिंग कशी पडली. तर जी आपली अँटेरियरला आली, अँटेरियर पार्टला जी आर्टरी आली तर अँटेरियर सिकल आर्टरी असं बोललो होतो आपण. आणि अँटेरियर सिकल आर्टरी कोलिक आर्टरी, सॉरी सिकल नाही, कोलिक आर्टरी. हां, आणि पुन्हा मग त्याची जी पोस्टेरियरली म्हणजे मागून जी गेली ही ब्लर दिसते का, ती मागून गेलेली असते. मग ही पोस्टेरियर सिकल आर्टरी. ओके. आणि ही अपेंडिक्युलरला पूर्ण स्ट्रक्चर जे दिलं ती पोस्टेरोसिकल आर्टरी नाही, आय थिंक नाही, सॉरी, ती पोस्टेरोसिकल आर्टरीपासूनच फांदी फुटलेली, म्हणजे आपल्या इलिओक आर्टरीला फांदी फुटून आपल्या अपेंडिक्युलर आर्टरीला तिनं कनेक्शन दिलेलं आहे. ओके. चलो बघा, आर्टरीज आपला सिकम अँड अपेंडिक्स व्हेरियस ग्रुप ऑफ नोड्स आर अल्सो सीन. त्यामध्ये व्हेरियस ग्रुप ऑफ नोड अल्सो सीन केलेले आहेत. तर आपण नर्व सप्लाय कसा पाहणार? नर्व सप्लायचं आपल्याला एवढं इम्पॉर्टन्स काय पाहिजे आपल्याला, ती समजून घ्यायचं फक्त. सिम्पॅथेटिक नर्व्स आर derived from thoracic 9 and 10 segment throughout celiac plexus. ओके. आणि पॅरासिंथेटिक नर्व डिराईव्ह फ्रॉम वेगस. हां, रेफर्ड पेन ऑफ अपेंडिक्स इन फेल्ट ॲट अबडोमेन अम्बेलिकस. ओके. सिमिलर टू दॅट स्मॉल इंटेस्टाईन अँड टेस्टिस. म्हणजे पेन तिथं तिथं झालेला पेन आपल्याला सिमिलर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये झालेला पेन तसा आपल्याला पेन सहन होत नाही. म्हणजे एकदा जर झाला पेन तर कंट्रोल होत नाही. म्हणजे असं समजा आपल्याला टेस्टीजवर जर एखादी बार काही लागलं तर जसा तो पेन आपल्याला सहन होत नाही ना, तसं पेन ऑफ अपेंडिक्स इज फेल्ड टू अम्बिलिकस सिमिलर दॅन स्मॉल इंटेस्टाईन अँड टेस्टिस. ओके. चला आता आपल्याला पुढं पाहिजे. आता आपल्याला लिम्फ नोड पाहिजे, लिम्फ ड्रेन आणि लिम्फ नोड पाहिजे, बरोबर. मोस्ट ऑफ लिम्पॅटिक पास डायरेक्टली टू इलिओसिकल नोड, इलिओकोलियाक नोड, बरोबर. बट फ्यू पास इंटरमिडिएटली, म्हणजे ते इंटरमिडिएटली पाहिलं आपण, थ्रू आउट अपेंडिक्युलर नोड सिच्युएटेड इन मेझो अपेंडिक्स. मेझो अपेंडिक्स म्हणजे हिथंही सिच्युएटेड आहे. त्यामध्ये मला हायलाईट करून दाखवतो. मेझो अपेंडिक्स म्हणजे हिथं काही सिच्युएटेड आहे, तिथं काही सिच्युएटेड आहेत. ओके. हां, चला पाहूया. हे आहे टर्मिनल लिम्फ नोड, अरे हे आहे टर्मिनल लिम्फ नोड, हे आहे इंटरमिडिएट, हे आहे इंटरमिडिएट आणि हे आहे इंटरमिडिएट लिम्फ नोड. हे आहे लिम्फ नोड आणि हे आहे पॅराकोलिक लिम्फ नोड, त्याचं नाव आहे. इथं आहे इथे एक लिम्फ नोड आहे आपली, हे आहे इपिक्लोइक लिम्फ नोड. ओके. ही आहे पोस्टेरो इलियाक आर्टरी. ओके. आपण हे पाहिलेच आपण. ओके. चला आता आपण शेवटचा पॉईंट पाहू, हिस्टॉलॉजी ऑफ सिकम. ओके. द ल्युमन ऑफ अपेंडिक्स इज व्हेरी नॉर्म. म्हणजे आपला जो ल्युमन आहे अपेंडिक्सचा, तो हिस्टॉलॉजी ऑफ अपेंडिक्स, सॉरी सिकम बोललो मी. द ल्युमन ऑफ अपेंडिक्स इज व्हेरी नॉर्म. देअर आर नो विलाय. त्यामध्ये विलाय आहेत का? नाही, नो विलाय. एक सेकंद, नो विलाय. ओके. नो विलाय. रुको, देअर आर नो विलाय. The epithelium evaginate to from crypt of liver cone आणि मस्कुलरिस म्युकोसा वेल डेव्हलप्ड. मस्कुलरिस म्युकोसा जो आहे आपला तो वेल डेव्हलप्ड आहे. मस्कुलरिस म्युकोसा आहे का, तो वेल डेव्हलप्ड आहे, वेल डेव्हलप्ड. ओके. इपिथिलियम म्हणजे इन्व्हॅजिनेट झालेले क्रिप्ट ऑफ लिव्हर कोन आहेत आणि आपला मस्कुलरिस म्युकोसा आहे वेल डेव्हलप्ड आहे. ओके. चला पुढं पाहूया आपण. सबम्युकोसा रिव्हेल मेनी लिम्फॉइड मासेस. म्हणजे सबम्युकोसामध्ये भरपूर लिम्फॉइड मासेस आहेत.
सबम्युकोसामध्ये लिम्फॉइड मॅसेजची कमीच नाही, भरपूर आहेत बरोबर. आणि दॅट इज व्हाय इट इज कॉल्ड अबडॉमिनल टॉन्सिल. त्यालाच आपण काय म्हणतो, अबडॉमिनल टॉन्सिल म्हणतो. त्यालाच काय म्हणतो आपण, अबडोमिनल टॉन्सिल्स. 1 सेकंद द्या फक्त. लिम्फॉइड मासेस, त्यालाच आपण अबडॉमिनल टॉन्सिल सुद्धा म्हणतो. मस्कुलरिस एक्स्टर्ना कंपेअर टू टू लेअर. आउटर इज सिरोसा लेअर. ओके, आउटर इज सिरोसा लेअर, सिरियस लेअर. ओके, हां. एक इनर नसती आणि एक एक्स्टर्नल असते. इनरना काय, मस्कुलरिस म्युकोस इज वेल डेव्हलप्ड आणि आउटर इज सिरियस लेवर, सिरस लेवर. तर मित्रांनो, असं होतं आजचं आपलं लेक्चर. जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, लाईक करा, कमेंट करा आणि कमेंट करा. ओके. आणि जर आपण जर बेल आयकनला प्रेस केलं नसेल तर ते घंट्याचं चॅनल बेल आयकन मी क्लिक करावर असाच सपोर्ट चालू राहू द्या. तुमच्यासाठी मी चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येत जाईल. चला बाय मित्रांनो. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो करून आम्हाला सपोर्ट करायचं काम करा. थँक्यू एव्हरीवन.